मुवमेंट ऑफ इनर्शिया. आता मुवमेंट ऑफ इनर्शियाच्या अगोदर आपण अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर वेलॉसिटी आणि अँग्युलर ॲक्सेलरेशन हे या क्वांटिटी डिस्कस केलेल्या आहेत. या कुणाबरोबर तरी ॲनालॉगस आहेत असं पण आपण म्हणत होतो. म्हणजे ट्रान्सलेशन मोशनमधल्या डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन या क्वांटिटीबरोबर त्या ॲनालॉगस आहेत असं आपण म्हटलेलं होतं. मग समजा मी ट्रान्सलेशन मोशनमधलं जर इक्वेशन लिहिलं तर ट्रान्सलेशन मोशनमधलं फोर्सचं इक्वेशन लिहिलं तर फोर्स F इज इक्वल टू मास इनटू ॲक्सेलरेशन म्हणतो. इथं मास ही जी काय क्वांटिटी आहे ती इनर्शियाचं काम करते. आता हा आपण लॉ ऑफ इनर्शिया म्हणून न्यूटन फर्स्ट लॉला आपण म्हणतो. म्हणजे बॉडी जर रेस्टला असेल तर ती बॉडी कायमस्वरूपी रेस्टला राहील. कधीपर्यंत? जोपर्यंत तुम्ही एक्सटर्नल फोर्स त्याच्यावरती अप्लाय करत नाही तोपर्यंत. म्हणजे इथं मास इनर्शियाचं काम करतो, म्हणजे त्या बॉडीला रेस्टमध्ये ठेवण्याचं काम करतो. जर बॉडी मुव्हिंग असेल तिथं सुद्धा तो मास इनर्शियाचं काम करतो. जोपर्यंत तुम्ही त्याच्यावरती एक्सटर्नल फोर्स लावणार नाही तोपर्यंत ती बॉडी त्याचा स्पीड वाढवणार नाही किंवा स्टॉप होणार नाही, युनिफॉर्म स्पीडने असेल तर. म्हणजे इथं मासचं तुम्हाला ट्रान्सलेशन मोशनमध्ये लक्षात येईल. सिमिलरली समजा कायनेटिक एनर्जीसाठी जर इक्वेशन आपण जरी लिहिलं तर तिथं पण मास रोल प्ले करतो. 12mv². म्हणजे इथं पण मास आलं म्हणजे इथं पण तो इनर्शियाचंच काम करत असेल. पण हे आपण जे काय डिस्कस करतोय ते ट्रान्सलेशन मोशनमधलं आहे. समजा मी रोटेशनल मोशनमध्ये जर पाहिलं तर रोटेशनल मोशनमध्ये एखादी ऑब्जेक्ट कन्सिडर करतो. त्या ऑब्जेक्ट एखाद्या ॲक्सिसला रोटेट होते असं आपण म्हणूया. ॲक्सिसला रोटेट होत असेल तर मी त्याचा स्पीड पण देतो की काहीतरी ओमेगा स्पीड आहे. अगोदर स्पीड नको द्यायला. आपण म्हणू की ऑब्जेक्ट आहे, एक रिजिड बॉडी आहे आणि ती आत्ता रेस्टला आहे. आता रेस्टला आहे म्हणजे ती रोटेट होत नाही. बरं, ती ॲटोमॅटिकली पण रोटेट होणार नाही. मग समजा या बॉडीला या ॲक्सिसच्या सराउंडिंगमध्ये जर रोटेट करायचं असेल तर तुम्हाला काहीतरी फोर्स अप्लाय करावा लागेल, बरोबर. मग फोर्स अप्लाय करत असताना आपण इथं इनर्शियाचा पण विचार करू शकतो. म्हणजे जसं ट्रान्सलेशन मोशनमध्ये मास इनर्शियाचं काम करतोय तसं रोटेशनल मोशनमध्ये इनर्शियाचं काम कोण करत असेल तर हे इथं लक्षात घ्यायचं आहे की रोटेशनल मोशनमध्ये इनर्शियाचं काम दोन क्वांटिटी करतात. म्हणजे ही जर बॉडी कन्सिडर केली तर या बॉडीवरती नंबर ऑफ पार्टिकल्स असतील. त्या नंबर ऑफ पार्टिकल्सचं डिस्ट्रीब्युशन हे वेगवेगळ्या डिस्टन्सवरती असेल फ्रॉम ॲक्सिस ऑफ रोटेशन. मग प्रत्येक पार्टिकलचं मास वेगवेगळं असेल. म्हणजे समजा मी याला म्हटलं M1 मास आहे, दुसरं मास देतो ते M2 आहे. M1 मास हे ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून जे काय डिस्टन्स आहे ते डिस्टन्स आपल्याला कमी दिसते, त्या डिस्टन्सला R1 म्हणतो. आणि M2 जो आहे त्याचं डिस्टन्स थोडं जास्त आहे म्हणून त्या डिस्टन्सला मी म्हणतो R2. म्हणजे इथं इनर्शिया जर पाहिला तर तो फक्त मासवरती डिपेंड नाही, तो डिपेंड असेल डिस्टन्सवरती सुद्धा. म्हणजे इट विल नॉट डिपेंड ओनली अपॉन मास बट ऑल्सो डिपेंड्स अपॉन डिस्टन्स फ्रॉम ॲक्सिस ऑफ रोटेशन ऑफ ऑल पार्टिकल्स. म्हणजे इथं पार्टिकल डिस्ट्रीब्युशन ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून कसं आहे त्याच्यावरती इनर्शिया डिपेंड आहे. साधं सिंपल एक्झाम्पल आहे. समजा हा ॲक्सिस ऑफ रोटेशन इथं आहे म्हणून जे काही इनर्शिया म्हणजे या बॉडीला रोटेट करण्यासाठी जो काय फोर्स किंवा त्याला आपण रोटेशनल मोशनसाठी जसं आपण मासला इथं ॲनालॉगस क्वांटिटी बघतोय तसं इथं फोर्सला जर पाहायचं असेल तर आपण त्याला टॉर्क म्हणतो. ठीक आहे. समजा इथं आपल्याला त्या बॉडीचं रोटेशन मोशन जर करायचं असेल तर मी ॲक्सिस ऑफ रोटेशनचं म्हणजे पोझिशन जर चेंज केली, समजा इथली पोझिशन चेंज करून मी त्याला इथं कुठंतरी आणलं तर पोझिशन चेंज केल्यानंतर आता मास डिस्ट्रीब्युशन हे चेंज झालेलं असेल. मास डिस्ट्रीब्युशन ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून आता जास्तच असेल आणि त्याच्यापासून त्या पार्टिकलचा डिस्टन्स पण जास्त होईल. मग इथं इनर्शियाचं जे काय रोल असेल तो वेगळा असेल कम्पेअर टू धिस ॲक्सिस ऑफ रोटेशन. ओके. म्हणजे इथं इनर्शिया आपल्याला लक्षात येत असेल. इनर्शिया इथं काय म्हणजे इथं इनर्शियामध्ये दोन फॅक्टर कुठले आहेत? एक तर आहे मास आणि दुसरं आहे पार्टिकलचं डिस्ट्रीब्युशन किंवा डिस्टन्स फ्रॉम ॲक्सिस ऑफ रोटेशन. ठीक आहे. म्हणजे जसं ट्रान्सलेशन मोशनमध्ये इनर्शियाचं काम फक्त कोण करतोय? मास. तसं रोटेशनल मोशनमध्ये इनर्शियाचं काम मास आणि डिस्टन्स फ्रॉम ॲक्सिस ऑफ रोटेशन ह्या दोन ह्याच्यावरती डिपेंड आहे हे समजेल. ओके. आत्ताच आपण म्हटलं की ट्रान्सलेशन मोशनमध्ये आपण फोर्स म्हणतो. तसं एखाद्या बॉडीला आपल्याला एखाद्या ॲक्सिसच्या ह्याच्याभोवती रोटेट करायचं असेल तर तिथं आपण त्याला फोर्स म्हणत नाही, त्याला आपण म्हणतो टॉर्क आणि डिनोट करतो टॉर्क. टो इज इक्वल टू आपण इथं लिहितो F इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन वेअर वी अप्लाय द फोर्स. हे इक्वेशन आपण इथं घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला साधं सिंपल एक्झाम्पल द्यायचं असेल तर आपण त्याचं डोअरचं एक्झाम्पल देऊया. ठीक आहे.
या डोअरमध्ये जर पाहिलं तर तुम्हाला याला रोटेट करायचं असेल तर याचा ॲक्सिस ऑफ रोटेशन अगोदर आपल्याला समजलं पाहिजे. मग ॲक्सिस ऑफ रोटेशन कुठं आहे तर हे आपल्याला हिंजेस दिसत आहेत, आपण मराठीत त्याला बिजागरी म्हणतो. हा जो काय आहे तो या डोअरचा ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे. आता ॲक्सिस ऑफ रोटेशन प्रमाणे तुम्हाला या डोअरला जर रोटेशनल मोशनमध्ये आणायचं असेल तर तुम्हाला तो हँडल जो दिला जातो तो हँडल इथं कुठंतरी दिला जातो, बरोबर. आता हँडल इथं देण्यामागचं पण रिझन आहे, कारण आपण काय म्हणतोय, टॉर्क टो इज इक्वल टू फोर्स इन टू परपेंडिक्युलर डिस्टन्स वेअर वी अप्लाय द फोर्स. म्हणजे मी तुम्हाला थोडंसं फिगरमध्ये ते सांगतो. याच्यात तुम्हाला इथं लक्षात येईल बघा, या टॉर्कलाच आपण मुवमेंट ऑफ फोर्स पण म्हणतो. मुवमेंट ऑफ फोर्स इज इक्वल टू फोर्स इंटू मुवमेंट आर. म्हणजे समजा ही जर बॉडी असेल त्याचा हा जर ॲक्सिस ऑफ रोटेशन असेल, त्या सेंटरपासून तुम्ही इथं कुठंतरी फोर्स अप्लाय करताय, म्हणजे हा फोर्सचं हे फोर्सचं डायरेक्शन आहे आणि हे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे, सॉरी हे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे फ्रॉम ॲक्सिस ऑफ रोटेशन एस इज इक्वल टू. आता इथं अँगल पण कन्सिडर केला जातो, म्हणजे इथं आपण एफ एस साइन थिटा हे इक्वेशन घेतो वेक्टर क्वांटिटीप्रमाणे, ठीक आहे. आता त्याप्रमाणे इथं जर पाहिलं तर आपल्याला इथं बिजागरी दिसलेली आहे. मग तुम्ही फोर्स इथं अप्लाय करताय, बरोबर. आता फोर्स इथं अप्लाय केल्यानंतर हा जो काय फोर्स आहे तो फोर्स तुम्ही डिस्टन्स इन्क्रीज करताय. म्हणजे समजा हा हँडल इथं न देता त्याऐवजी त्यांनी इथं कुठंतरी दिला असता तर हे काय झालं असतं, परपेंडिक्युलर डिस्टन्स जिथं तुम्ही फोर्स अप्लाय करणार होता तो डिस्टन्स काय झाला असता, कमी झाला असता. म्हणजे या फिगरमध्ये जर तुम्ही पाहिलं इकडच्या फिगरमध्ये तर तुम्ही फोर्स कुठे अप्लाय करताय, इथं अप्लाय करताय, म्हणजे हे काय इन्क्रीज होतंय, एस इन्क्रीज होतंय. एस इन्क्रीज झालं म्हणजे तुम्हाला इथं काय करावं लागेल, तर जे काय ऑब्जेक्ट रोटेट करायचे ते इझिली रोटेट होईल. पण समजा त्याच्याऐवजी मी इथं कुठंतरी फोर्स लावायला म्हटलं, इथं लावायचं म्हटलं या डायरेक्शनने, तर हे डिस्टन्स काय झालं, कमी झालं. हे डिस्टन्स कमी झालं म्हणजे ऑटोमॅटिकली टॉर्क काय झाला, कमी झाला. आणि टॉर्क जर कमी पडला तर हे डोअर रोटेट होईल असं नाही. म्हणून त्या डोअरला इझिली जर रोटेट करायचं असेल तर त्याचा जो हँडल आहे तो आपल्याला एका साईडला दिलेला दिसतो, म्हणजे बरोबर त्या बिजागिरीच्या ऑपोजिट साईडला दिसतो, ठीक आहे. म्हणजे इथं तुम्हाला टॉर्कचा कन्सेप्ट समजत असेल. आता आपण मास आणि डिस्टन्स हे रोटेशनल मोशनमध्ये इनर्शियाचं काम करतात असं म्हटलं होतं. डिस्टन्स म्हणजे डिस्टन्स फ्रॉम ॲक्सिस ऑफ रोटेशनल. आता त्याचं रिलेशन काय आहे ते रिलेशन फाइंड आउट करण्यासाठी आपण रोटेशनल कायनेटिक एनर्जी इथं पाहणार आहोत. रोटेशनल कायनेटिक एनर्जी म्हणजे मी एखादा ऑब्जेक्ट जर कन्सिडर केलं, त्या ऑब्जेक्टवरती एन नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत असं जर आपण म्हटलं तर मी त्याचं मास डिस्ट्रीब्युशन इथे दाखवतोय, M1 M2 Mn. आता या प्रत्येक पार्टिकलचं मास आणि त्याचं डिस्टन्स फ्रॉम ॲक्सिस ऑफ रोटेशन इथं दिसते R1 R2 अँड Rn. असं मास डिस्ट्रीब्युशन असेल तर आपल्याला त्याची कायनेटिक एनर्जी फाइंड आउट करायची आहे. मग मी इथं लिहितो एन नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत असं आपण म्हणू, एन नंबर ऑफ पार्टिकल्स ऑफ मास M1 M2 M3 अप टू Mn असेल. ॲट अ डिस्टन्स जर म्हणलं तर ॲट अ डिस्टन्स R1 R2 R3 अप टू Rn. ओके, म्हणजे एन नंबर ऑफ पार्टिकल्स आहे त्याचं मी मास म्हणतो M1 M2 M3 अप टू Mn ॲट अ डिस्टन्स ऑफ R1 R2 R3 अप टू Rn. आता मी इथं एक गोष्ट व्यवस्थित लक्षात घ्यायला, ज्यावेळेस ऑब्जेक्ट रोटेशनल मोशन करतोय त्यावेळेस या ऑब्जेक्टवरचे सगळे जे काय पार्टिकल्स आहेत ते एक युनिफॉर्म स्पीड युनिफॉर्म सर्क्युलर मोशन करत असतील विथ द सेम अँग्युलर वेलॉसिटी. म्हणजे समजा तुम्ही पार्टिकल M1 कन्सिडर केला तर त्याची अँग्युलर वेलॉसिटी किती, ओमेगा. M2 केला त्याची अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा. Mn केला तर त्याची अँग्युलर वेलॉसिटी काय झाली, ओमेगाच झाली. पण समजा याच्याऐवजी मी जर लिनियर स्पीड किंवा लिनियर व्हेलॉसिटी जर पाहिली तर प्रत्येक पार्टिकलची लिनियर व्हेलॉसिटीचं डायरेक्शन या साईडला असेल, कुणाचं या साईडला असेल. म्हणजे प्रत्येक पार्टिकलची व्हेलॉसिटी ही वेगवेगळी असेल, कारण का त्याचा ॲक्सिस ऑफ रोटेशनपासूनचं डिस्टन्स हे वेगवेगळं आहे. म्हणजे इथं काय लक्षात ठेवाल तुम्ही, ऑब्जेक्ट रोटेट्स ऑल पार्टिकल परफॉर्म्स युनिफॉर्म सर्क्युलर मोशन विथ द सेम अँग्युलर व्हेलॉसिटी बट डिफरंट लिनियर स्पीड.
ठीक आहे. त्याप्रमाणे इथं इक्वेशन जर लिहायचं असेल तर इथली व्हेलॉसिटी जी काय असेल त्याला मी म्हणू V1, याला म्हणेन मी Vn, याला म्हणेन मी V2. त्याप्रमाणे जर मी व्हेलॉसिटीज जर लिहिल्या तर व्हेलॉसिटी V1 इक्वेशनमध्ये मला माहिती आहे की V आपण देतो रिलेशन बिटवीन लिनियर आणि अँग्युलर व्हेलॉसिटी जर द्यायचं असेल तर V इज इक्वल टू आपण म्हणतो R ओमेगा. सिमिलरली समजा पार्टिकल 1 असेल तर त्याची व्हेलॉसिटी देईन V1 इज इक्वल टू R1 ओमेगा. बघा इथं मी व्हेलॉसिटी V1 म्हणतोय, रेट डिस्टन्स R1 म्हणतोय, पण ओमेगासाठी ओमेगा 1 म्हणत नाहीये कारण अँग्युलर व्हेलॉसिटी ही सगळ्या पार्टिकलची काय राहते, सेम राहते. सिमिलरली V2 साठी इक्वेशन जर लिहिलं V2 इज इक्वल टू R2 ओमेगा अप टू Vn इज इक्वल टू R1 ओमेगा असं इक्वेशन मला लिहिता येईल. कशासाठी, लिनियर स्पीडसाठी. ठीक आहे. त्याप्रमाणे मी जर ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जीचं इक्वेशन लिहिलं तर ते रिलेशन देतो आपण कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ mv². समजा हा जर पार्टिकल फर्स्ट मी जर कन्सिडर केला तर इथं मला लिहावं लागेल कायनेटिक एनर्जी ऑफ फर्स्ट पार्टिकल. सिमिलरली त्याचं मास असेल m1, वेलॉसिटी असेल v1. मी जर व्हॅल्यू पुट केली कशाची, V1ची, कुठून, इथून V1ची व्हॅल्यू पुट केली तर मला इथं मिळेल हाफ m1 R1² ओमेगा². ओके. सिमिलरली कायनेटिक एनर्जी ऑफ सेकंड पार्टिकल जर आपण बघितली तर ती असेल हाफ m2 V2². त्याचं रिलेशन मिळेल मला हाफ m2 R2² ओमेगा² अप टू nth पार्टिकल म्हणजे कायनेटिक एनर्जी ऑफ nth पार्टिकल इज इक्वल टू हाफ mn Vn² इज इक्वल टू हाफ mn Rn² ओमेगा². ही जी काय कायनेटिक एनर्जी आहे ती एका म्हणजे इंडिव्हिज्युअल पार्टिकल्सची आपण कायनेटिक एनर्जी देतोय. म्हणजे m1 साठीची कायनेटिक एनर्जी असेल, m2 साठीची कायनेटिक एनर्जी असेल आणि mn साठीची ही कायनेटिक एनर्जी असेल. मग आता इंडिव्हिज्युअल देऊन आपल्याला काय इथं रोटेशनल एनर्जी मिळणार नाही. समजा ऑब्जेक्टची टोटल एनर्जी कायनेटिक एनर्जी फाइंड आउट करायची असेल, म्हणजे जो काय बॉडी आहे ती काय रोटेशन मोशन करत असेल त्याचं टोटल कायनेटिक एनर्जी जर मला फाइंड आउट करायचं असेल तर या सगळ्या कायनेटिक एनर्जीची काय करावं लागेल, मला ॲडिशन करावं लागेल. म्हणजे मी समेशनमध्ये घेईन. मग त्याप्रमाणे जर मी टोटल कायनेटिक एनर्जी जर फाइंड आउट केली तर रोटेशनल कायनेटिक एनर्जी ऑफ ऑब्जेक्ट इज इक्वल टू सम ऑफ ऑल ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी ऑल पार्टिकलच्या कायनेटिक एनर्जी सम घेतोय आपण. मग इक्वेशनमध्ये लिहिलं तर ई रोटेशनल जर मी म्हटलं तर मी म्हणेन हाफ m1 R1² ओमेगा² प्लस हाफ m2 R2² ओमेगा² अप टू हाफ mn Rn² ओमेगा². आता याच्यातल्या कॉमन क्वांटिटी त्या आपण थोड्याशा सेपरेट करूया. म्हणजे याच्यात हाफ सगळीकडे कॉमन दिसते. इंटू ब्रॅकेटमध्ये काय लिहाल m1 R1² प्लस m2 R2² अप टू mn Rn² ओमेगा² मी ब्रॅकेटच्या बाहेर लिहितोय. आता मी या कायनेटिक एनर्जीला जरा ट्रान्सलेशनल बरोबर जरा कम्पेअर केलं तर बघा ट्रान्सलेशनलमध्ये कायनेटिक एनर्जी जी काय होती त्या कायनेटिक एनर्जीला आपण काय लिहित होतो, हाफ mv². याच्यात हाफ आपल्याला मिळालेला आहे, इथं आपल्याला हाफ दिसतोय. व्हेलॉसिटी ही आपण ट्रान्सलेशनल मोशनमधली आपण घेत होतो तशी इथं आपल्याला अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा मिळालेली आहे. म्हणजे समजा इथं मास हा जर इनर्शियाचं काम करत असेल तर इथं जी आपल्याला ही क्वांटिटी दिसते ही क्वांटिटी इथं इनर्शियाचं काम करत असेल म्हणून मी काय लिहितो, मुवमेंट ऑफ इनर्शिया किंवा इनर्शिया त्याला म्हणतो आपण, I इज इक्वल टू m1 R1² प्लस m2 R2² अप टू mn Rn². ही जी क्वांटिटी आहे ती इथे इनर्शियाचं काम करते. म्हणजे इथं आपल्याला रिलेशन मिळालं असेल बघा, आपण म्हटलं होतं की आपण हे रिलेशन फाइंड आउट करू थ्रू कायनेटिक एनर्जी. मग मुवमेंट ऑफ इनर्शिया किंवा इनर्शिया जो काय देतो आपण तो रिलेशनमध्ये मास आणि डिस्टन्स म्हटलेलं होतं. त्यात m1 R1² प्लस m2 R2² अप टू mn Rn². याला समेशनमध्ये जर मी लिहिलं I इज इक्वल टू समेशन ओवर I इज इक्वल टू 1 टू
एन एम आय आर आय स्क्वेअर असं आपण त्याला लिहू शकतो. आता दोन्ही क्वांटिटी आपण थोडेसे कम्पेअर करू, म्हणजे तुम्हाला लक्षात येतील. म्हणजे आपण म्हटलं की कायनेटिक एनर्जी लिहिलेली होती. कायनेटिक एनर्जी रोटेशनलमधली आणि ट्रान्सलेशनमध्ये करत असताना मी अगोदर काय करतो, ट्रान्सलेशनलमधली लिहितो. आता इथं आपल्याला समजेल ट्रान्सलेशन मोशनमध्ये कायनेटिक एनर्जी हाफ आपल्याला रोटेशनल आणि ट्रान्सलेशनमध्ये दिसतंय. व्ही म्हणजे इथं स्पीड आहे, इथं पण आपण म्हणतोय अँग्युलर स्पीड, म्हणजे हे पण दिसतंय. म्हणजे इथं इनर्शियाचं काम जो काय करतोय ते आपण इनर्शियाला इथं डिनोट केलेलं आहे आय ने. इथं मास काम करत होता ट्रान्सलेशन मोशनमध्ये, आणि इथं रोटेशनल मोशनमध्ये कोण काम करतोय तर तो आहे एम आय आर आय स्क्वेअर समेशन ओव्हर आय इज इक्वल टू 1 to n. त्याला आपण म्हणतोय इनर्शिया. इनर्शिया इन रोटेशनल मोशन किंवा रोटेशनल इनर्शिया आपण त्याला म्हणतो. हे तुम्हाला इथं लक्षात आलेलं असेल. म्हणजे रोटेशनल मोशनमधला जो काही इनर्शिया आहे तो इनर्शिया कशावरती डिपेंड आहे तर मास डिस्ट्रीब्युशन कसं आहे फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन, आणि त्याचं डिस्टन्स किती आहे प्रत्येक, म्हणजे इंडिव्हिज्युअल पार्टिकलचं मास आणि त्याचं डिस्टन्स याच्यावरती त्या बॉडीचा रोटेशनल इनर्शिया हा डिपेंड आहे हे समजते. ठीक आहे, मी जे काही आज पाहिलं ते परत एकदा या व्हिडिओत एक्सप्लेन करतो, म्हणजे तुम्हाला थोडक्यात लक्षात येईल. मुवमेंट ऑफ इनर्शिया. आता मुवमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला फाइंड आउट करत असताना इनर्शिया ही क्वांटिटी आपल्याला डिस्कस करत असताना आपण कायनेटिक एनर्जीचं रिलेशन घेणार आहोत आणि त्यातून इनर्शिया काय आहे रोटेशनल मोशनमधलं ते फाइंड आउट करणार आहे. पण आपल्याला ट्रान्सलेशनल मोशनमधला इनर्शिया ऑलरेडी माहीत आहे, म्हणजे फोर्स इज इक्वल टू आपण म्हणतो मास इंटू ॲक्सेलरेशन. त्याप्रमाणे मास साठी ते इनर्शियाचं काम करतो. मग रोटेशनल मोशनमध्ये कसा इनर्शिया ॲक्ट होतो ते पाहण्यासाठी आपण डेरिव्हेशन घेतलेलं होतं. त्या डेरिव्हेशनमध्ये आपण नंबर ऑफ पार्टिकल्स घेतले. त्या नंबर ऑफ पार्टिकलचं मासेस M1 M2 M3 अप टू Mn असेल, आणि त्यांचं डिस्टन्स फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन R1 R2 R3 अप टू Rn हे आहे असं म्हणतोय. आपल्याकडे लिनियर स्पीडचे रिलेशन आहे, लिनियर स्पीड आणि अँग्युलर स्पीड V इज इक्वल टू R ओमेगा. त्याप्रमाणे इथं सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट मागाशी पण सांगितलेली होती की या बॉडीचं अँग्युलर व्हेलॉसिटी किंवा अँग्युलर स्पीड ओमेगा जो आहे तो सगळ्या पार्टिकलचा सेम राहील, पण लिनियर स्पीड जो आहे तो प्रत्येक पार्टिकलचा वेगळा असेल. म्हणजे याचा V1 म्हणतोय आपण, याचा V2 म्हणतोय, याचा Vn म्हणतोय. त्याप्रमाणे V1 इज इक्वल टू R1 ओमेगा, ओमेगा तर सगळ्यांचा सेम राहतोय. V2 इज इक्वल टू R2 ओमेगा, Vn इज इक्वल टू Rn ओमेगा. मग ट्रान्सलेशन कायनेटिक एनर्जीचं इक्वेशन जर पाहिलं तर कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ M1 V1 स्क्वेअर म्हणतोय. त्याच्यात मी V1 ची व्हॅल्यू इथून पुट केली, R1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. सिमिलरली अप टू मी कुठपर्यंत फाइंड आउट केलं, nth पार्टिकलपर्यंत. त्यानंतर ते सगळ्या रिलेशन मला मिळाल्यानंतर ते इंडिव्हिज्युअल पार्टिकलचे मला कायनेटिक एनर्जी मिळाली. पण मला कायनेटिक एनर्जी टोटल बॉडीची जर पाहिजे असेल तर मी या सगळ्यांचे काय करेन, ॲडिशन करेन किंवा समेशन घेईन. समेशन घेतल्यानंतर मला रिलेशन मिळते, ते रिलेशन असं काहीतरी मिळतंय. त्यात कॉमन फॅक्टर हाफ आणि ओमेगा स्क्वेअर बाहेर काढले तर मी या इक्वेशनला ट्रान्सलेशनलमधल्या कायनेटिक एनर्जीवर जर कम्पेअर केलं तर तिथं मला हाफ पण दिसतोय आणि व्हेलॉसिटी दिसते. इथं पण मला व्हेलॉसिटी किंवा स्पीड दिसतोय. मग राहिलेली जी क्वांटिटी आहे ती मासला एनालॉगस असेल, आणि ती मासला एनालॉगस आहे म्हणजे इथं मास इनर्शियाचं काम करतोय. म्हणजे इथं ही क्वांटिटी रोटेशनल मोशनमध्ये इनर्शियाचं काम करत असेल. म्हणजे आपल्याला इथं मास आणि डिस्टन्स फ्रॉम ॲक्सिस ऑफ रोटेशन याच्यावरून इनर्शिया कसा आहे ते इथं समजेल. मग इनर्शियाचं इक्वेशन लिहिलं असेल आणि त्याचं समेशनच्या फॉर्ममध्ये इक्वेशन इथं मी लिहितोय. ठीक आहे, तर इथपर्यंत आपल्याला कायनेटिक एनर्जी फाइंड आउट होते. नेक्स्ट त्याच्यात आपल्याला मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ युनिफॉर्म रिंग आणि डिस्क विषय डिस्कशन करायचं आहे. ठीक आहे.